नमस्कार. मी अभय प्रसन्न कुमार उजागरे. मी जळगावला असतो. जवळपास 1979 पासून इथं आहे आणि शालेय जीवनापासून नेचर क्लब आणि वन्यजीव या माध्यमातून मी सक्रिय आहे. ज्याला आपण कॉन्झर्वेशन म्हणतो, संवर्धन आणि संरक्षण जे वन्यजीवांचं, त्याच्यामध्ये शालेय जीवनापासूनच काम करतोय. म्हणजे माझं जे प्रायमरी सुरू झालं आमचं तेव्हापासूनच. तर त्यामुळे बऱ्यापैकी भटकंती झालेली आहे आणि बऱ्यापैकी जंगलं पाहिलेली आहेत भारतातली आणि त्याच्यात काम सुद्धा केलेलं आहे. वेगवेगळ्या संस्थांमार्फत केलंय. बरीच वर्ष WWFचं काम केलं. त्याच्यानंतर BNHS शी संबंधित होतो, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी, नंतर महाराष्ट्र पक्षी मित्र, आता आमचं न्यू कॉन्झर्वर जे 1995 पासून आम्ही रजिस्टर केलेलं आहे, त्या माध्यमातून काम सुरू आहे आपलं. वाघ म्हणजे आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, त्या वाघाच्या अवतीभोवती फिरणारा हा विषय आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आता लवकरच जे वर्ल्ड टायगर डे येतोय या महिन्याच्या शेवटी. तर त्या अनुषंगाने युवा पिढी जी आहे ते आजकाल बरीच जागरूक आहे. म्हणजे आपलं जे काही वेल्थ आहे, नॅचरल वेल्थ आहे, ते नॅचरल वेल्थ, त्याचं संरक्षण, संवर्धन आणि आता जे काही भयानक प्रश्न निर्माण झालेले आहेत क्लायमेट चेंजमुळे किंवा क्लायमेट चेंजला जे कारणीभूत घटक आहेत, त्याच्यात एक सगळ्यात मोठा घटक पर्यावरणाचा ऱ्हास किंवा जंगलाचा ऱ्हास हा पण आहे. तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, म्हणजे त्याचे परिणाम आहेत, ते जगभर जाणवत आहेत. म्हणजे आता जर्मनीतले पूर घ्या किंवा कॅनडामध्ये भयानक मोठ्या प्रमाणावर जी हे आली होती, उष्णतेची लाट आली होती, किंवा मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात जळालेली जंगलं होती, बुश फायर जे लागलं होतं तिथे, किंवा अमेझॉनच्या ज्या जंगलात झालं. तर हे सगळं मानवनिर्मित संकट आहेत ही. आणि याचा जर बारकाईने आपण गोशावरा घेतला किंवा बघितलं तर त्याच्या लक्षात एक येतं की त्याच्या मुळाशी जे काही आहे ते मूळ म्हणजे ज्याला आपण हव्यास म्हणतो, स्वार्थ म्हणतो किंवा ज्याला ग्रीड म्हणतो, ते आहे. तर त्या दृष्टीने थोडंसं आपल्याला या प्रश्नाकडे बघावं लागेल. आणि आता जेव्हा वाघांचा विषय निघालेला आहे, टायगर, हा वाघ जो आहे हा आपल्या फूड चेन मध्ये सर्वोच्च स्थानी येतो. जरी आज आपण खूप प्रगती केलेली आहे, आपण मंगळावर पोहोचलो, इकडे पोहोचलो, तिकडे पोहोचलोय, परंतु फूड चेन मध्ये अजूनही आपण सर्वोच्च स्थानी नाहीये. वाघ हा सर्वोच्च स्थानी येतो. आणि सगळं जे काही वाईल्ड लाईफ आहे, म्हणजे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर सगळं जे आहे ते वाघाच्या भोवती फिरतं, इव्हॉल्व्ह होतं, त्याच्या भोवती फिरतं, त्याच्या भोवती सगळं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आता वाघ जो आहे याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. म्हणजे मला आहे, तुम्हाला पण आहे. अगदी आपल्या लहानपणापासून म्हणजे जसं काउचूच्या गोष्टी आहेत, तर तशा वाघाच्याही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत बरीचशी. नंतर मध्ये जी चित्रपट येऊन गेली, जसं मोगलीचा येऊन गेला, त्याच्यातला बघिरा झाला किंवा शेर खान झाला, तर हे सगळं पाहून सुद्धा लहान मुलांचं कुतूहल चाळवलं जातं. त्यांना वाटतं की त्याच्याबद्दल जाणून घ्यावं, माहिती घ्यावी. बरेचसे त्याच्यात पुढे कार्यरत होतात, काम करायला लागतात. तर त्या दृष्टीने वाघाचं आकर्षण खूप जास्त आहे, जबरदस्त आकर्षण आहे. आणि त्यामुळे वाघ हा जो प्राणी आहे त्याबद्दल जाणून घ्यायला सगळेच उत्सुक असतात. आणि ज्या वेगवेगळ्या बातम्या येत असतात समाज माध्यमांमधून, विशेषतः वाघाचं संरक्षण आणि संवर्धनासंदर्भात, त्याच्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होतात युवा पिढीसमोर. की आता समजा आता आपण म्हणतो की भारतात सगळ्यात जास्त वाघ आहे किंवा आपल्याकडे वाघांचं पॉप्युलेशन वाढतं, परंतु जर मागच्या 1 वर्षातल्या तुम्ही जर फिगर्स पाहिल्या, मागच्या आणि ह्या वर्षातल्या, तर या वर्षी आतापर्यंत 50+ वाघ आपल्याकडे मेलेले आहेत वेगवेगळ्या घटनांमध्ये. तर एकीकडे आपण म्हणतो की वाघ आहेत, वाघांचं आपल्याकडे संख्या वाढते, चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं आहे, आपण स्वतःची पाठ थोपटतो, परंतु मरत पण तेवढेच राहिलेले. आणि हे लक्षात आलेली संख्या आहे, मी जे सांगतोय ही लक्षात आलेली संख्या आहे. अजून अजून माहित नसते की किती मेलेले आहेत, नक्की कुठं मेलेले आहेत, काय झाले, पोचिंग झालं, काय झालं ते आपल्याला माहित नाही. तर त्या दृष्टीने गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली. पर्टिक्युलरली आता जो पिक्चर येऊन गेला शेरनी म्हणून, त्याची खूप मोठी हाईप झाली, मोठं हवा निर्माण झाली होती की शेरनी 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 शेरनी. मग खूप लोकांनी पाहिला, त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली, फॉर मध्ये झाली, अगेन्स्ट मध्ये झाली.
काही जणांनी म्हटलं की हा तद्दन एक मसाला चित्रपट आहे, काहींनी सांगितलं की एकाच अंगाने नेलेला आहे, म्हणजे त्याच्यात साधक बाधक असं झालेलंच नाहीये. आणि काही जण हे म्हणायला लागले की नाही, खरोखर उत्कृष्ट चित्रपट आहे, खूप चांगलं दाखवलंय. विशेषतः वन अधिकाऱ्यांची जी घुसमट होते काम करत असताना, चांगला वन अधिकारी जो आहे त्याला काम करायचं, तर त्या दृष्टीने. आणि हा चित्रपट जो बेस्ट होता त्याला कारण सगळ्यांना माहिती आहे. अवनी वाघीण जी आहे, जी मध्ये मारली गेली, तिच्यामध्ये मोठं वादळ उठलं होतं तिच्या ह्याच्यावर, तिला जे हे केलं, शूट केलं किंवा जे मारलं तिला, त्याच्यावर खूप मोठं वादळ उठलं होतं की मुळात अवनी गुन्हेगार होती का, आणि तिला एवढी शिक्षा दिली जी गेली ती योग्य होती का, यावर बरंच मोठं वादळ उठलं. त्या मग काय काय लोकांचे काय उद्देश होते, तिथं जो येणारा एक प्रकल्प आहे मोठा, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहे तो, मग या अनुषंगाने बरीच चर्चा झाली. आणि त्याच्यावर मग बेस्ट असा हा चित्रपट येऊन गेला, शेरनी चित्रपट जो येऊन गेला तो त्याच्यावर येऊन गेला. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं, लोक बोलायला लागली, त्याच्याबद्दल चर्चा करायला लागली. तर आता अर्थात की हे प्रकरण घडून गेलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे फार जास्त मी फोकस करणार नाही त्याच्याकडे, कारण आपल्याला बोलायला भरपूर जास्त आहे. तर एक मात्र आहे की त्यांनी चालना दिलेली आहे. हा जो विषय आहे त्यांनी बऱ्याचशा लोकांना तिकडं लक्ष केंद्रित केलं लोकांचं, आणि लोकांना भाग पाडलं की याच्यावर मतं व्यक्त करतील किंवा त्याच्यावर व्यक्त होतील, कसे असो, फॉर असो अगेन्स्ट असो. तर त्या दृष्टीने बरीच चर्चा झाली. त्या दृष्टीने मग वन संवर्धन, वन्यजीव संवर्धन ह्याच्यावरही बोललं गेलं, वन विभागाचा रोल काय असायला पाहिजे त्याच्यावरही बोललं गेलं. तर ती चर्चा अजूनही चालू आहे, आणि त्या दृष्टीने काही सुधारणा झाल्या. सरकारच्या लक्षात काही गोष्टी आल्या, वन विभागाच्या लक्षात काही गोष्टी आल्या, न्यायालय सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालं होतं. तर त्यामुळे एक मात्र नक्की आहे की वाघ जो आहे हा आपल्या सध्या एक मोठं त्याच्यावर फोकस आहे सध्या आपल्या देशामध्ये, आणि असायलाही पाहिजे. कारण वाघ जो आहे तो आपल्या जंगलांचा एक ज्याला आपण म्हणतो केंद्रबिंदू आहे. वाघाशिवाय जंगल नाही, जंगलाशिवाय वाघ नाही, अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण वाघांविषयी बोलतो तेव्हा हे सगळ्यांचा आपल्याला विचार करावाच लागतो. आता जे वाघ आहे हा ऍक्च्युली आपला राष्ट्रीय प्राणी, म्हणजे आपला राष्ट्रीय पशु आहे. तर तो मुळात आपल्याकडचा नाहीच आहे, हा भारतात आलेला आहे. म्हणजे आपलं जे ज्याला आपण म्हणतो नेटिव्ह, तर आपला नेटिव्ह नाहीये हा, वरून उत्तरेकडून हिमालय ओलांडून आपल्याकडे आलेला आहे, आणि आपल्याकडे आला आणि तो स्थिरावला. आणि आज जर वस्तुस्थिती पाहिली तर जगात सगळ्यात जास्त जे वाघ आहेत ते भारतामध्ये. आता वाघाच्या ज्या प्रजाती म्हणतो, सब स्पीसीज म्हणतो, त्या वेगवेगळ्या आहेत. तर सध्या जवळपास 5 प्रजाती अस्तित्वात आहेत. 3 प्रजाती नामशेष झालेल्या आहेत ज्या होत्या आपल्याकडे टोटल त्याच्यातल्या. तर त्याच्यात सगळ्यात जास्त जी आपली उरलेली आहे, ज्याला आपण भारतीय वाघ म्हणतो किंवा आपण ज्याला टायगर म्हणतो, तो सगळ्यात जास्त आशिया जे आपला आहे, ज्याला आपण कॉन्टिनेंट म्हणतो आपलं, या कॉन्टिनेंटमध्ये सगळ्यात जास्त अस्तित्वात आहे. त्यातल्या त्यात त्याची संख्या भारतात जास्त आहे. तर किती आहे, तर जी गणना झाली होती आपल्याकडे त्याच्यानुसार असं लक्षात आलं की 3100 प्लस आपल्याकडे साधारण वाघ आहेत. 3100 पेक्षा जास्त वाघ आहेत. आता नुकतेच मी काही आकडे हे पाहिले जे मध्ये आता येत आहेत मधून मधून, विशेषतः जिथं मी मागच्या 4 वर्ष काम करतोय आसामच्या सरहद्दीवर भूतानच्या मानस राष्ट्रीय उद्यान. तर मानस राष्ट्रीय उद्यानातली नुसतीच संख्या आता हे झाली, डिक्लेअर झाली, तर तिथे 48 वाघ असल्याचं समोर आलं. ह्याच्या आधीची जी फिगर होती ती जवळपास 30च होती. म्हणजे 18 वाघांचं त्याच्यात वाढ झालेली मागच्या काही वर्षात, 2 वर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे. मग आता ह्याची कारण काय, की एकदम अशी 18 वाघ वाढले, हे खरोखर खरं आहे, हा आकडा फुगवून सांगितला जातोय. प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतोच. तुम्ही महाराष्ट्राचं घ्या किंवा कुठलं मध्य प्रदेशचं घ्या, जेव्हा फिगर डिक्लेअर होते तेव्हा दोन्ही बाजूनी लोक बोलतात. आनंद होतो लोकांना की नाही वाघ वाढतायत आपल्याकडचे, त्याविषयी शंका उपस्थित करणारे लोक असतात की खरोखर वाढतायत का. तर त्यामुळे ह्याचं जे एक रफ पिक्चर जर आपण पाहिलं तर एक गोष्ट अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की भारतात वाघ वाढतायत, नक्कीच वाढतायत.
परंतु त्या बरोबरीने ही जी वाढणारी संख्या आहे, ह्यांना पुरेसं राहायला जंगल आहे का, हा एक मोठा विषय उपस्थित होतोय. की एका जंगलामध्ये जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आज आपण एक छोटा एरिया जर घेतला 50 स्क्वेअर किलोमीटरचा, इथं जर एक वाघ आहे, नर वाघ आहे, तर साधारण एका वाघाला आपण जर आपली अकॅडमिक्स काढले किंवा आपण आपला जर डाटा काढला तर असं लक्षात येतं की 40 स्क्वेअर किलोमीटर साधारणतः एका वाघाला जागा लागते, नर वाघाला. त्याच्यात त्याला आपण टेरिटरी म्हणतो, त्याची हद्द म्हणतो किंवा त्याचं राज्य म्हणतो. त्याच्यात तो फिरत असतो, तिथं तो राजा असतो. तिथे वाघिणी येऊ शकतात पण स्थिरावू शकत नाही आणि दुसऱ्या नर वाघाला तो येऊ देत नाही. मग अशा वेळेस जेव्हा वाघांची संख्या वाढायला लागते तेव्हा मग संघर्ष व्हायला लागतो. जर जागा कमी असेल, वाघिणीला साधारणतः अर्धा एरिया लागतो, 20 स्क्वेअर किलोमीटर साधारणतः वाघिणीला एरिया लागतो. आणि वाघिणी जे पिल्ल देत असते ते साधारण 2 वर्ष ते पिल्ल आई बरोबरच असतात. म्हणजे नर वाघ विशेष त्याच्यात दखल देत नाही. काही एक्सेप्शन्स आहेत की नर वाघांनी पिल्ल वाढवलेली आहेत, जसं टायगर सिस्टर्स ऑफ तेलियाच्या बाबतीत झालं. काही ठिकाणी झालेलं आहे असं की फिमेलनी लक्ष दिलं नाही पण नरांनी वाघाची पिल्ल वाढवली आपली स्वतःची. पण वाघीण जनरली 2 वर्ष आपल्या पिल्लांना सोबत ठेवते, त्यांना प्रशिक्षण देते आणि जसं आपण म्हणतो पायावर उभं करणे स्वतःच्या, तसं ते पिल्लू इंडिपेंडंट झालं, स्वतः शिकार वगैरे करायला लागलं की मग ती त्याला काढून टाकते, आपल्या टेरिटरीतून बाहेर काढून टाकते. त्यातल्या त्यात फिमेल ज्या असतात त्या जनरली फार लांब जात नाही, आईच्याच टेरिटरीच्या आजूबाजूला कुठेतरी त्या त्यांची स्वतःची हद्द बनवतात. परंतु नर वाघांचं थोडं वेगळं असतं. वाघ मनासारखा एरिया मिळोपर्यंत भटकत असतात. जसं आता मध्ये एक त्याचा गाजावाजा झाला होता की काही 1000 किलोमीटर फिरतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये, टिपेश्वर वगैरे सगळं. आता आपल्या गवताळ्यात आलेला आहे सध्या तो महाराष्ट्रामध्ये. तर त्याला कॉलर लावला होता, कॉलर आयडी केलं होतं, त्यामुळे लक्षात आलं की हा वाघ खूप फिरतोय. आणि हा लोकांना तेच हे झालं होतं कुतूहल की हा एका ठिकाणी स्थिरावत का नाहीये, म्हणजे सारखा भटकतोय हा. तो ह्याच्या आधी एकदा आपल्या जळगाव जिल्ह्यात येऊन गेला, परत चालला गेला, आता परत आलाय. तर तो फिरतोय सारखा, तर का फिरतोय? मग त्याच्यावर बरंचसं हे झालं की त्याला मनासारखा एरिया मिळत नाही किंवा त्याला जोडीदार मिळत नाहीये फिमेल कोणी, तर त्यामुळे तो फिरतोय. तर आता अनेक कारणे. तर त्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो की वाघ फिरतात तर ते राखीव जंगलाच्या बाहेर जातात, ज्याला रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणतो आपण. आता सगळ्यांना माहिती की आपल्याकडे जंगल कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत. तर आपल्याकडे नॅशनल पार्क्स आहेत, ज्याला राष्ट्रीय उद्यान म्हणतो. आपल्याकडे अभयारण्य आहेत, ज्याला आपण वाईल्ड लाईफ सँच्युरीज म्हणतो. त्याच्यानंतर टायगर रिझर्व्ह झालेली आहेत आपल्याकडे, एलिफंट रिझर्व्ह झालेली आहेत, बायोस्फिअर रिझर्व्ह झालेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. जसं आता काही ठिकाणी काळविटांचं अभयारण्य आहे, काही ठिकाणी घडियाल मगरींचं अभयारण्य आहे. पण त्याचा अर्थ असा होतो की तिथं दुसऱ्या स्पीसीज राहत नाही, तिथं दुसऱ्या स्पीसीजही राहतात. तर त्या दृष्टीने या ठिकाणांमध्ये वाघ आहेत. सगळ्या महाराष्ट्रात, आपण महाराष्ट्रापुरतं बोलू, पूर्ण भारत बोलायची काही गरज नाहीये. आणि त्या दृष्टीने आपल्याला आपलं जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्रावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. तर आता मी बोललो की मी 79ला इथे आलो, तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्या उत्तरेला सातपुडा पर्वतराजी आहे आणि आपल्या दक्षिणेला चांदोर सातमाळा, ज्याला आपण सह्याद्रीचं एक्सटेन्शन म्हणतो, ते आपल्याकडे आहे. ज्याला आपण अजिंठ्याच्या पर्वतरांगा म्हणतो, त्या पण आपल्याकडे आहेत. दोन्ही मध्ये चांगलं जंगल आहे. आणि 79ला मी जेव्हा आलो इथं कॉलेजमध्ये, तर आम्ही नेचर क्लब सुरू केला आणि आम्ही इथले जंगल फिरायला लागलो इथल्या वन अधिकाऱ्यांबरोबर. तर त्या सुमारास आम्हाला वाघ दिसायचे, म्हणजे मी पाहिलेले तिथं वाघ पाहिलेले, यावल अभयारण्यात पाहिलेले किंवा पाल जवळ पाहिलेला आहे. पहिला वाघ जो मी पाहिला तो मी पालच्या घाटात पाहिला होता रात्री. वन अधिकारी आमच्या बरोबर होते, कुलकर्णी साहेब. तर तेव्हा त्यांचा जो सर्च लाईट होता, तर रात्री त्यांनी त्यांच्या जीपमध्ये सर्च लाईट मारून आम्हाला वाघ दाखवला होता पालच्या घाटामध्ये. तो पहिला वाघ मी इथं पाहिलेला. मग आम्ही पदभ्रमंती करायचो. हरिपुरावरून पायी लंगडा आंबाकडे जा किंवा गाडऱ्या जामण्याकडे जा, किनगाववरून पायी वर जा. आणि तेव्हा आपल्याकडे जंगलात तोड अलाउड होती, म्हणजे बांबू वगैरे तोडला जायचा वन विभागातर्फे आणि तो विकला जायचा किंवा सागवान विकलं जायचं. तर त्या गाड्या ज्या जायच्या ट्रक्स, त्या आम्ही त्या गाड्यांवर जायचो, त्या ट्रक्सवर जंगलामध्ये मुक्काम करायचो 1-2 दिवस आणि परत यायचो. त्यावेळेस वन्यजीव आपल्याकडे खूप सुंदर होते, म्हणजे गव्यांचे कळप होते, वाघ दिसायचे त्या काळात. वाघांचे डरकाळे आम्ही ऐकलेले आहे, स्वतः ऐकलेलं आहे. पण काय झालं,
की नंतर जसजशी वस्ती वाढत गेली, विशेषतः लाईन पडली, इलेक्ट्रिसिटी आली तिथे, आणि खेड्यापाड्यांमध्ये वीज पोचली. वीज पोचल्यामुळं जीवन जास्त गतिमान झालं. वेगवेगळ्या तिथं उद्योगांना आणि याला चालना मिळायला लागली. आणि जी मोठ्या प्रकारची एक हे झाली, रिव्होल्युशन झालं ज्याला आपण म्हणतो, औद्योगिक हे झालं किंवा टेक्नॉलॉजिकल जी क्रांती झाली, त्यामुळं जंगलातलं जीवनही बदलून गेलं. आज जर तुम्ही आपण जेव्हा आपण आहे म्हणतो की वनवासी लोक म्हणतो किंवा आदिवासी म्हणतो, तर आपल्या ह्याच्यासमोर जुने जे ज्यांनी पाहिलेला आहे जमाना, त्यांच्या ह्याच्यासमोर पानं बिनं गुंडाळलेले लोक येतात. पण आजच्या आदिवासी तसे राहिलेले नाहीये. आज जर आपण आपल्या आतमध्ये गेलो सातपुड्यामध्ये, तर तिथले पाडे किंवा ह्याच्यावर जर गेलो तर सर्रास तिथं तुम्हाला जीन्स घातलेले किंवा तुमचे वेगवेगळे ब्रँडेड शर्ट्स घातलेले आदिवासी तरुण फिरताना दिसतात. त्यांच्याकडे महागडे मोबाईल फोन आहेत, त्यांच्या घरांवर डिश अँटिना लागलेले आहेत. तर ह्या दृष्टीने आता जंगलातही खूप बदल झालेले आहेत, तिथल्या लाईफमध्ये बदल झालेले, त्यांच्या विचारसरणीत बदल झालेले, आणि त्याचा परिणाम जंगलांवर होतोय. जंगलांवर आणि वन्यजीवांवर त्याचा परिणाम होतो. तर काय झालेलं आहे की जसं आता सगळ्यांना माहिती आहे की एक छोटा पाडा असतो, 8 किंवा 10 झोपड्या असतात. हळूहळू त्याची संख्या वाढत जाते ठिकठिकाणी, आणि ही संख्या वाढत गेली तर त्याची अनेक कारणं असतात. जसं सगळ्यांना माहिती आहे की वन हक्क कायदा आला. आता वन हक्क कायदा आला तर आदिवासी पूर्वीपासून जंगलांमध्ये राहत आहेत, पण या वन हक्क कायद्यांमुळे त्यांना काही अधिकार दिले गेले, जंगलांवर काही अधिकार दिले. पूर्वापार राहत आहेत लोक, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, तिथं राहतात, तिथंच जगतात, तिथलं मायनर फॉरेस्ट प्रॉडक्ट गोळा करतात, पिंक मध वगैरे ते विकतात त्याच्यावर. आणि तुम्हाला मजा सांगतो, म्हणजे तुम्ही तर खूप तरुण आहात, मी जेव्हा पहिला ट्रेक केला होता सातपुड्यात 1979च्या ऑक्टोबरमध्ये आम्ही गेलो होतो. 25-30 जण गेलो होतो आम्ही एकदम. तर आम्ही हरिपुरावरून चढत चढत ह्याला गेलो होतो, लंगडा आंबाला. 35 किलोमीटरचा रस्ता आहे. आंबापाणी गाव म्हणून तिथे एक छोटा पाडा होता आंबापाणी. तर त्या आंबापाणी गावात जेव्हा पोहोचलो आम्ही दुपारी, तिथं बसलो आम्ही, जेवलो तिथे एका झऱ्यामध्ये बसून, पाणी वगैरे प्यालो, आणि एका झोपडीत गेलो. तर 3-4च म्हणजे भावाभावांच्याच झोपड्या होत्या. तर तिथे एक व्यापारी आला होता घोड्यावर, घोडा घेऊन त्याच्या पायवाटेनी. तर तो काय करत होता, तर तो पिठाची पोती घेऊन आला होता. पीठ जे असतं आपल्या गव्हाचं आणि याचं, त्याचे पोते होते त्याच्याकडे. तो काय करत होता, तर तो त्या आदिवासींनी गोळा केलेला डिंक घेत होता त्यांच्याकडून. आता कसा घेत होता, तेव्हा माप नव्हतं त्याच्याकडे. तो एका ह्याच्यात डिंक ठेवायचा, गोळा, तो डिंकाचा गोळा, आणि दुसऱ्या पारड्यात तेवढ्याच वजनाचं पीठ घालायचा. तर आम्ही कॉलेजला शिकत होतो, ज्युनियर कॉलेजला होतो मी, आणि आमच्या लक्षात आलं की काय बनवा बनवी चाललेली आहे. कारण तेव्हाच्या डिंकाची किंमत आणि पिठाची किंमत ह्याचं जर हे केलं तर भयंकर मोठी तफावत होती. तर तो त्यांना 1 किलो समजा डिंक घेत होता आणि 1 किलो पीठ देत होता. म्हणजे किती लुबाडणूक चाललेली लगेच आमच्या लक्षात आलं. तर ती बार्टर सिस्टीम म्हणायची पूर्वी त्याला. व्यवहार तसेच व्हायचे, देवाणघेवाण. मी तुम्हाला 1 पायली हे दे, मी तुला 1 पायली हे देतो, किंवा तू मला कोंबडं दे, मी तुला अमुक अमुक देतो. हे असे व्यवहार चालायचे पूर्वी. तर ते मी स्वतः पाहिलेले 1979 साली सातपुड्यामध्ये. आमच्या लक्षात आलं होतं की हे काय चाललेलं आहे. तेव्हा आम्ही हा प्रश्न आल्यावर उपस्थितही केला होता फॉरेस्ट ऑफिसर समोर, की अशा प्रकारे जर आदिवासी कम्युनिटी हे जात असेल, नाटली जात असेल, तर वन विभाग काही करत का नाही. मग त्यांनी आम्हाला विचारलं की काय करायला पाहिजे. म्हटलं तुम्ही एक काम करा ना, म्हटलं एक स्पॉट ठरवा, म्हटलं जिथं गाड्या जाऊ शकतात तुमच्या, आणि एखाद्या व्यापाऱ्याला एक करून तुम्ही त्याच्यात धान्य घेऊन जायला लावायचं त्याला, आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. आणि आदिवासींना एकदा कळलं की धान्य घेऊन येत आहेत, ते तिथं येऊन हे करतील, आणि तुमच्या त्यांच्या सोसायट्या वगैरे बनवा, कोऑपरेटिव्ह सोसायट्या. तिथं माल एकत्र करून सगळ्यांचं मत वन विभागाने घ्यावा किंवा शासनाने घ्यावा, आणि तो विकावा, किंवा एक मीडिएटर ठरवा. तर असं आम्ही तेव्हा सजेशन दिलं होतं, जसं आम्हाला योग्य वाटलं त्या हिशोबाने. आता हळूहळू आदिवासी बरेचसे शिकले, त्यांच्या लक्षात आलं, त्यांना जगराहाटी लक्षात आली, त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कशा प्रकारे मूर्ख बनवलं जाते. त्यामुळे आता ते पण सावध झालेले. तर आता कोणी हे करत नाही असं. पण तो काय झालं की हे बदलतं लाईफ आहे. म्हणजे मी तेव्हा जे वाघ पाहिले किंवा तेव्हा जे जनावर पाहिली, तसं आज लाईफ राहिलेलं नाहीये. तर त्या दृष्टीने आज बहुतेक सगळ्या पाड्यांवर आपले तुम्ही जर जाल ह्याच्याजवळ, पाल जवळचा जो पाडा आहे तिथे जर जाल, तर तिथे तुम्हाला चक्क तिथल्या सरपंचाकडे मारुती दिसेल. त्याच्याकडे आज मारुती कार आहे.
तर त्या कारमध्ये वगैरे फिरतो. तर हा सगळा बदल मी पाहिलेला आहे त्या भागात झालेला. रस्त्यांचं जाळं झालं किंवा नवीन पूल बांधले गेले चांगले नद्यांवर. तर त्यामुळं काय झालं की ऍक्सेस सोपा झाला जंगलामध्ये जायला. सगळ्याच जंगलांमध्ये, आपल्याच नाही सगळीकडेच. त्याचा परिणाम वन्यजीवनावर झालेला आहे. आता वाघांचं जे म्हणतो आपण की वाघांची जी हे चालू आहे, वाढ होत राहिलेली आहे. बिबट्यांचं पाहिलं आणि जसं बोललं जातं की बिबटा यशस्वी का आहे, बिबटा यशस्वी याच्यासाठी आहे की बिबटा लवकर आपल्या बरोबर जगायला शिकला. आपलं लाईफ जसं मी तुम्हाला सांगतोय बार्टर सिस्टीम किंवा नंतर बदलत गेलं आपलं लाईफ. क्रांती झाली, टेक्नॉलॉजिकल क्रांती झाली, कॉम्प्युटर्स आले, हे आलं ते आलं. तर त्या दृष्टीने बिबट्याने आपल्याशी जुळवून घेतलं. बिबट्या आपल्या बरोबर राहायला शिकला. त्यांनी असं नाही म्हटलं की मला जंगलच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जंगल तोडली ना, मग त्यांनी काय केलं, तो उसात येऊन राहायला लागला. मी मूळ अहमदनगरचा आहे, अहमदनगर जिल्ह्यातला. माझं लहानपण तिथं शेतांमध्ये खेळण्यात गेलेलं आहे. राहुरीला, राहुरीचा जन्म आहे माझा. माझं आमच्याकडे ऊस लावायचे, पण मला असं कधी जाणवलं नाही की आमच्या ऊसात कधी बिबटा होता. आम्हाला कधी मनाई केली नाही की ऊसात जाऊ नका. आजकाल शेतकरी मुलांना ऊसात जाऊ देत नाहीत, कारण आज ऊसात बिबटा राहतो तिथे येऊन. तर त्यामुळे भीती वाटते. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, म्हणजे मागच्या 1 वर्षातली गोष्ट सांगतो. आता मार्च मधली गोष्ट आहे. मी पेंच टायगर रिझर्व करून पुण्याला चाललो होतो. तर दौंड जवळ सकाळी भीमा नदी आम्ही क्रॉस केली. मी आणि माझा मित्र आम्ही खिडकीत बसलो होतो. तर आम्ही बाहेर शेतांमध्ये बघतोय ते एक बिबटा अगदी मस्तपणे संथपणे त्या शेताच्या बांधावरून चाललेला. सकाळी 7ची गोष्ट आहे जवळपास. तर आम्हाला पहिले तर विश्वासच होईना. तो मला म्हणे, अहो सर ते बघा. म्हटलं अरे बिबटा आहे म्हटलं. आणि अगदी तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर एक मोठी वस्ती होती, म्हणजे अपार्टमेंट होतं नदीच्या काठावर. तर हे सगळं म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे. मग नंतर मी एन्क्वायरी केली तिथं. तर मला आणखी आश्चर्य असं वाटलं की तिथले गवळी जे दूध घालायला येतात, त्यांनी मला असं सांगितलं, सर हे एक नाही 2 आहेत आणि काही वर्षापासून इथं राहत आहेत. आम्ही बघतो म्हणे त्यांना बरेच वेळा फिरत असतात म्हणे या एरियामध्ये. काही त्रास दिलेला नाही त्यांनी, त्यामुळे लोकही काही बोलत नाहीत म्हणे अजून. तर हे असं लाईफ चेंज व्हायला लागलेलं आहे. जंगलातून निघालेला बिबटा शेतांमध्ये आला. शेतांमधून तो आता मानवी वस्तीत यायला लागलाय. आता मानवी वस्तीत आल्यावर बिबटा तुम्हाला माहितीये छोटी मांजरच आहे जवळपास. त्याला कुठेही लपता येतं. झाडावर चढून बसतो किंवा तुमच्या एखाद्या मोरी खाली कुठं पाईप मध्ये घुसून बसतो, कुठेही लपतो. त्याचे खाण्याचे नखरे नाहीयेत की हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे. कुत्रं मिळालं तर कुत्रं मारतो, कोंबडी मारतो. काही मिळालं नाही तर बेडकं सुद्धा खाताना मी त्यांना पाहिलेले. बेडकं मी एका बिबट्याला तर चक्क नागतोडा पकडताना पाहिले. मोठा नागतोडा पकडत होता तो. तर असं त्याचा आहारात विविधता असल्यामुळे आणि त्याला कुठेही लपायला जागा वगैरे मिळाली की तो लपून जातो. त्यामुळे तो यशस्वी आहे. वाघाचं आपण तसं म्हणत नव्हतो. आज सुद्धा लोक बोलत नाही, पण वाघ सुद्धा आता अनुकरण करायला लागले. जसं सगळ्यांना माहिती आहे की जळगावचे वाघ केळीच्या बागेत राहतात. लोकांना खरं वाटत नाही. मी जेव्हा एका व्याघ्र तज्ञाला बोललो होतो मध्ये दिल्लीला आमच्या एका वर्कशॉप मध्ये की म्हटलं आमचे वाघ केळीत राहतात, तर तो मी काहीतरी त्याची मस्करी करतोय अशा रीतीने माझ्याकडे पाहायला लागला. म्हटलं ये म्हटलं जळगावला, मी तुला दाखवतो म्हटलं केळीच्या बागेत आमचे वाघ पिल्ल देतात म्हटलं, तिथं राहतात म्हटलं, ते तिथं वाढतात आणि प्रे करायला जंगलात जातात म्हटलं, पण परत शेतात येतात म्हटलं. तर त्याला खरं वाटे ना ते. पण आता हळूहळू लोकांना कळायला लागले आणि आता आपल्या जळगावच्या वाघांना तर चक्क बनाना टायगर्सच म्हणायला लागले. तर त्यामुळे ही अपरिहार्यता आहे. हे त्यांचं लाईफ नाहीये, हे एक तडजोड आहे. कारण त्यांना राहायला जंगलं उरलेली नाहीयेत. जसं मी सांगितलं की संख्या वाढत राहिलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये त्यांना पुरेशी जागा नाहीये. पळी तो कानपिळी. जो श्रेष्ठ आहे, जो ताकदवान आहे, तो आपली जागा पकडून ठेवतो. पण ज्याला काहीच नाही, म्हणजे त्याला हाकलून दिलं जातं, काढलं जातं, मग तो असा भटकत राहतो. मग भटकत भटकत जिथं त्याला जगायला मिळेल, भक्ष्य मिळेल किंवा हे मिळेल, जागा मिळेल, तिथं तो राहतो. वाघांच्या आता हळूहळू तसंच व्हायला लागले. वाघ आता वेगवेगळे ऑप्शन्स शोधायला लागले. तर लक्षात असं आलेलं आहे की सिक्कीम मध्ये बर्फामध्ये सुद्धा मध्ये वाघ सापडले. म्हणजे साधारण 10,000 फुटाच्या उंचीपर्यंत वाघ बर्फमध्ये सिक्कीम मध्ये दिसले. आणि मुळात वाघ जो आहे, जसं मी बोललो, वाघ हा उत्तरेकडून आपल्याकडे आलेला आहे, बर्फाळ प्रदेशातून. त्यामुळे मार्जर वर्गातले जे प्राणी, ज्याला कॅट फॅमिली म्हणतो, त्यांना पाणी विशेष आवडत नाही. इतर प्राणी, पण वाघाचं तसं नाहीये.
वाघाला पाणी प्रिय आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये वाघ पाण्यातच बसलेले सापडतात. जंगलात जर गेलात तर वाघ बघायचं सगळ्यात चांगलं ठिकाण कुठलं तर वॉटरहोल. आणि तिथे वाघ एकदा किंवा दोनदा भेट देतातच, पाणी प्यायला ते येतातच, पण वाघाला तासन तास पाण्यात बसून राहायला आवडतं. म्हणजे आम्ही पाहिलेले 4-4, 5-5 तास जर त्रास दिला नाही, डिस्टर्ब केलं नाही, तर 4-4, 5-5 तास वाघ अगदी आरामात पाण्यात बसलेले असतात. तर वाघ अजूनही आपलं जे पर्यावरण आहे, आपलं जे वातावरण आहे, त्याच्याशी अजूनही पूर्णपणे जुळवून घेऊ शकलेला नाहीये. थंड प्रदेशातून आलेला आहे, त्यामुळे उन्हाचा त्यांना त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासातून वाचण्यासाठी ते पाण्याचा सहारा घेतात. तर त्यामुळे वाघाचं जे आयुष्य आहे हे खूप विचित्र प्रकार, ज्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो, इव्हॉल्व होत राहिले, इव्हॉल्व होत आहेत, पण अजून पूर्णपणे इव्हॉल्व झालेले नाही, ती प्रक्रिया चालू आहे. तर त्यामुळे ते जुळवून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि त्या दृष्टीने आपल्या जंगलांमध्ये, आता मी जसं म्हटलं की आपल्या केळाच्या बागेत राहतात. तुम्ही जर कधी आपल्या डोलार खेळायला गेलात मुक्ताईनगर मध्ये, ते जे जंगल आहे ते काटेरी जंगल आहे, थॉर्नी फॉरेस्ट आहे, बहुतेक सगळे बाभळीची आणि खैराची झाडे आहेत. अशा ठिकाणी सुद्धा वाघ राहतोय. म्हणजे पूर्वी जे म्हटलं जायचं की मी जेव्हा शिकलेलो आहे की वाघाचा अधिवास कुठला, तर गर्द अरण्य, दऱ्याखोऱ्या, भरपूर पाणी असलेल्या नद्या, गुहा, जिथे माणूस पोचू शकत नाही, अशा ठिकाणी वाघ राहतो. आज तसं राहिलेलं नाहीये. आज वाघ चक्क शेतात राहतोय, केळीत राहतोय, उसात राहतोय, किंवा काही मिळालं नाही तर जंगली झुडपात किंवा राजस्थान सारख्या वाळवंटात सुद्धा वाघ पाहायला मिळतात. त्याचं कारण हेच आहे की माणसाचं जे आहे सगळं वाईल्ड लाईफ, वाघच म्हणणार नाही, सगळं वाईल्ड लाईफ माणसाच्या भोवती फिरत, माणूस सेंटरला आलेला आहे. जरी वाघ अन्न साखळीत सर्वोच्च ठिकाणी असला तरी माणसाची जे काही गतिविधी चाललेली आहे, जे काही माणसाचं चाललेलं आहे, त्याचा परिणाम सगळ्या वन्यजीवांवर होतो. आणि त्यामुळे आपल्या बरोबर त्यांची फरफट चालली असं मी म्हणतो. म्हणजे ते काही सुखाने हे आयुष्य जगत नाहीये, परंतु अस्तित्व कायम ठेवणे आणि त्यातल्या त्यात आपली जात वाचवणे किंवा आपलं हे वाचवणे, ह्या दृष्टीने त्यांचा हा चाललेला संघर्ष आहे. जो ह्याच्यात यशस्वी होईल तो टिकेल. तर त्यामुळे आता जी सरकार आहेत सध्या, त्यांच्या पुढे आव्हान हेच आहे की तुम्ही तुमची पाठ थोपटताय, आमचे वाघ वाढतायत, पण त्यांना तुम्ही पुरेसं राहायला जंगल देऊ शकता का? आता जे तुम्ही परत शेरनी पिक्चरवर येतो, जे काही झालं तिथे, ती वाघीण जी मारली गेली ती का मारली गेली? कारण तिथं सगळा आजूबाजूला शेतीचा परिसर होता, त्या शेतीमध्ये ती राहत होती. तिथे लगातार माणसं मारली गेली. ती माणसं मारली गेली ही तिनीच मारली हे निसंदिग्धपणे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये. कोणी म्हणतात तिच्याबरोबर एक नर वाघ होता त्यांनी मारले, कोणी म्हणतात की वेगवेगळ्या घटनांमध्ये मेलेले तिच्यावर त्याचा आळ घेतला गेला, तिने मारले म्हणून. कारण हे लक्षात आलेलं आहे लोकांच्या मध्ये, एक घटना झाली इंटरेस्टिंग आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे जे आहे मेनका गांधींचा जो मतदारसंघ आहे पिलीभीत उत्तर प्रदेशमध्ये, तिथे जंगल आहे त्याच्याजवळ. एका चॅनलने याचा पाठपुरावा करून समोर आणलं म्हणून लक्षात आलं की तिथं म्हातारे माणसं मारली जायला लागली वाघांकडून त्या जंगलामध्ये. तर अनेक म्हणजे 5-6 घटना झाल्या की वयोवृद्ध माणसं वाघाकडून मारली जात होती, ज्या जंगलाच्या आजूबाजूची शेतं होती तिथं. तर लोकांना मग संशय आला की म्हातारी माणसंच का मारली जात आहेत. तर एका चॅनलनी, मी नाव नाही घेत त्यांचं, त्यांनी जेव्हा स्टिंग ऑपरेशन केलं तर असं लक्षात आलं की बरेचसे कुटुंब, त्यांच्या घरातले लोक जे वयोवृद्ध आहेत, ज्यांचा आता काही त्यांना उपयोग राहिलेला नाही, त्यांना चक्क त्या जंगलात नेऊन सोडून देत आहेत. आणि तिथल्या त्या जंगलामध्ये सोडलेले असे काही लोक वाघांकडून मारले गेले आणि वाघांकडून काही लोक खाल्ले गेले. मग खूप हाकाटी झाली की हल्ला झाला. आणि का? तर त्याच्यात जो मोबदला मिळतो, नुकसान भरपाई मिळते, ती मिळावी म्हणून केल्या गेलेल्या या घटना होत्या. हे चक्क सिद्ध झालेलं आहे, कॅमेऱ्यासमोर सिद्ध झालेलं आहे. आणि आपल्याकडे मध्ये जो बिबटा मारला गेला 40गावला, तेव्हा मी तिथंच होतो, जे 8-10 लोक मेले तिथे, त्या एरियात मी हे केलं होतं. तर तिथे जे मृत्यू झाले होते त्याच्यातले काही मृत्यू संशयास्पद होते. म्हणजे जे मृत्यू झाले ते असं म्हटलं जायचं की हे मृत्यू वाघांनी मारलेलेच नाहीयेत, हे वेगवेगळ्या कारणांमुळे झालेले आहेत. पण आता हे जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे किंवा वाघांवर जे काही चाललेले, त्याचा फायदा घेऊन ते
वाघाच्या नावावर खपवले गेले. बऱ्याच ठिकाणी हे पण लक्षात आलेलं आहे की आपापसातल्या हेव्या दाव्यांमध्ये झालेले काही खून किंवा हे याचं सुद्धा वाघांवर खापर फोडलं गेलं. तर त्यामुळं वाघ सरसकट दोषी असं मी कधीच म्हणणार नाही. होतात, हल्ले होतात, वाघ मारतात, पण आपण जर त्याचं नीट परीक्षण केलं तर तुम्ही मला सांगा की जळगाव सारख्या शहरातून वाघांनी माणसं मारली अशी घटना झालेली आहे का? जेवढे तुम्ही बळी गेले हे बघता, वाघांनी मारलं म्हणतात, त्याचं जर तुम्ही नीट विश्लेषण केलं किंवा त्याचा नीट अभ्यास केला तर तुमच्या हे लक्षात येईल की माणूस वाघाजवळ गेलेला आहे, वाघ माणसाकडे आलेला नाहीये. तुम्ही त्यांची जंगलं तोडली, तिथं तुम्ही शेती केली, त्यांना ते माहित नसतं, त्यांना त्यांचा एरिया पाहिजे असतो, ते फिरत असतात, त्यांना भूक लागली ते शोधत फिरतात. तुमचा बैल जर जंगलात दिसला तर ते तुमचा बैल मारून टाकतील. त्यांना हे कळत नाहीये की या माणसाचं पाळीव गुर आहे, हे भूक लागली एवढंच त्यांना माहित असतं की काहीतरी प्रे पाहिजे, मारून टाकलं. इझी प्रे कोणाला नको असतं. बऱ्याचशा घटना ज्या झालेल्या आहेत, मी स्वतः ज्या पाहिलेल्या आहेत, एक इंटरेस्टिंग अजून तुम्हाला सांगतो. मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान मुलं मारली जायला लागली बिबट्यांकडून. तर आम्ही जाऊन आलो तिथे. तर तेव्हा जी स्टडी झाला त्याच्यात हे लक्षात आलं की जी मुलं मारली गेली ती संध्याकाळी संधी प्रकाश जो असतो, ज्याला ट्वायलाइट म्हणतो आपण, त्या काळामध्ये बहुतेक मुलं मारली गेली होती किंवा पळवली गेली होती. आणि बहुतेक सगळी, याच्यात आणखी मजा, बहुतेक सगळी मुलं रांगणारी होती. तर ही मुलं तिथं ज्या अवैध झोपडपट्ट्या झालेल्या होत्या जंगलांमध्ये, अतिक्रमण झालेली होती, त्या घराच्या अंगणांमध्ये खेळणारी किंवा रांगणारी मुलं होती जी बिबट्याने उचलून नेली. ह्याचा अर्थ असा आहे की बिबट्यानी त्यांना काहीतरी पाळीव प्राणी समजला किंवा काहीतरी प्राणी समजला तो त्या रांगणाऱ्या मुलांना, आणि त्यांना त्यांनी प्राणी समजूनच उचलून नेलं तिथून. हे माणूस आहे हे त्याच्या लक्षात नाही आलं, काहीतरी प्राणी आहे बुवा आपल्याला, हा आपण याला खाऊ शकतो, हे समजून त्यांनी बरीचशी मुलं अशी रांगणारी उचलून नेली. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. पालला जे उदाहरण झालं 2003 मध्ये, इथं 3 मुलं मारली गेली आपल्या पालला नाल्यामध्ये. तर ते जेव्हा आम्ही स्टडी केला, मी तेव्हा वाईल्ड लाईफ वॉर्डन होतो 2003 मध्ये. तर मी तिथं होतो, बरेच दिवस मुक्कामी होतो. नंतर एक नरमादीची आम्ही नरभक्षक जोडी पकडली तिथे. तर तेव्हा असं लक्षात आलं होतं की ती जोडी मुळात आपल्याकडची नाहीच आहे, ती ह्याच्यावरून आणली होती, जुन्नरवरून आणली होती आणि ती आणून आपल्याकडे सोडली होती त्यांनी. आता ती जोडी, ज्यांना हा एरिया माहित नाही, इथले जंगल माहित नाही, जेव्हा तुम्ही त्यांना इथं आणून सोडता तर त्याला हा सगळाच अनोळखी एरिया आहे. त्याला इथले ना पाणवठे माहीत, ना इथले कुठलं प्रेबेस माहीत, ना काय माहीत. भूक लागल्यानंतर त्यांनी शोध सुरू केला की काय खाता येईल, आणि त्यांना मग असं लक्षात आलं की इथं खेडे आहेत आणि खेड्यांमध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे. मग आम्ही जेव्हा त्याचा हे घेतला, आढावा घेतला, तर असं लक्षात आलं की पाल गावामध्ये 20 पेक्षा जास्त कुत्री एका महिन्यामध्ये उचलली गेलेली आहेत, मारली गेलेली आहेत, पाळीव कुत्री. आता तिथल्या नंतर ती जेव्हा कुत्री सगळी संपली तिथली त्या गावामधली, मग मोठ्या पशूंवर हल्ले व्हायला लागले, गाया बकऱ्या यांच्यावर हल्ले व्हायला लागले. मग लोक सावध झाले, पुरांना कोंडायला लागले, कोंडवा आपल्या ह्याच्यामध्ये पडव्यांमध्ये वगैरे पहारे सुरू झाले. मग त्याच्यातही जेव्हा त्यांना काही मिळेना, मग त्याच्यानंतर त्यांनी हल्ला करून 3 माणसं मारली जेव्हा काहीच खायला मिळेना तेव्हा. तर हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे परिस्थिती का उद्भवली. तर मुळात वन विभागाने कुठलाही विचार न करता सारासार जुन्नरची तुमची जोडी आणून इथं जळगावच्या जंगलात सोडणे, हा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी मजा म्हणजे आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की आणून सोडलेले आहेत म्हणून. नंतर जेव्हा एन्क्वायरी झाली, सगळं झालं, तेव्हा लक्षात आलं हे सगळं. तर हे जे काही प्रश्न निर्माण होतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ह्याला बहुतांश माणूस जबाबदार आहे. हे माझं पूर्ण अगदी विचारांती मी बोलतोय की वाघ किंवा बिबटा कुठलाही प्राणी तुम्हाला त्रास द्यायला येत नाही. तुमचं जे लाईफ आहे, तुमची जी स्वार्थ आहे, तुमचा जो हव्यास आहे. आता मध्ये एक मी कोट वाचत होतो, एका शास्त्रज्ञाचं कोट आहे. तर त्यांनी त्याच्यात हतबलतेने लिहिलेलं आहे की आम्ही ह्याला काहीही करू शकत नाही. तर त्याच्यावर त्यांनी हे दिलं होतं की क्लायमेट चेंज किंवा एन्व्हायरमेंट पुढची जी आव्हानं आहेत ती आम्ही सायंटिस्ट म्हणून विचार केला की आम्ही काही वर्षात ही कंट्रोल करू शकू, काहीतरी हे करून, नवीन शोध लावून किंवा हे करून. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण हे करू शकत नाही. का? तर मुळात हे
निसर्गाकडून झालेलंच नाही, हे मानवाचा हव्यास आणि मानवाचा जो स्वार्थ आहे हा अनियंत्रित झालेला आहे. त्याच्यामुळे निर्माण झालेले हे तर ह्याच्यासाठी आमच्या लक्षात आलं की आमची नाही तर खूप चांगले जे लोकांच्या मनावर हे करणारे विचार बिंबवणारे लोक आहेत, स्पिरिच्युअली किंवा ह्याच्यातली लोकांना सन्मार्गावर चालायला भाग पाडणारे जे लोक आहेत साधू संतांसारखी, ते किंवा असे समाजात ज्यांच्याद्वारे क्रांती घडवली जाते अशा लोकांची गरज आहे की हे लोकांना जगायचं कसं आणि कुठल्या पद्धतीने हे शिकवतील. तर त्यामुळे एक हातबल जेव्हा शास्त्रज्ञ असं बोलतो तेव्हा हे लक्षात येतं की माणसाचा स्वार्थ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आता परवा एक उझबेकिस्तानच्या समुद्राचं एका गोड्या पाण्याचं याचं पाहत होतो मी, फिल्म आलेली आहे की ते चक्क ते मूर्खपणा करून त्यांनी त्याचा पाण्याचा प्रवाहच तोडून टाकला. तर ते एवढं मोठं जगातलं 4थ्या क्रमांकाचं सरोवर ते पूर्णपणे आटलं. हे आटल्यामुळे तिथली सगळी जीवसृष्टी नाहीशी झाली. जीवसृष्टीनंतर माणसाचा नंबर लागला. माणसांना मग आपले काम धंदे सगळे गमवावे लागले, सगळ्यांना विस्थापित व्हावं लागलं. तर हा मूर्खपणा माणसं वारंवार करतायत, परत परत करतायत. आणि त्याला आळा घालायचा असेल तर कठोरपणे काही गोष्टी लक्ष घालावं लागेल. आता खूप दिवसाचा आपण बघतोय, तुम्ही बघताय प्लास्टिक बॅन करा बॅन करा, होतंय का? नाही होते. उलट मध्ये एक मी फिल्म पाहिली, फोटो पाहिला की समुद्रातल्या जिथपर्यंत अजून माणूस पोचू शकलेला नाही त्या तळाला प्लास्टिकची एक पिशवी पडलेली फोटो आला. ती उंची एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त होती, म्हणजे इतकं डीप होतं ते. तिथं प्लास्टिकची कॅरी बॅग पोचलेली आहे आज आपली. तर त्यांनी त्याच्यात कॅप्शनच दिलं होतं की काहीतरी शरम करा. तुमचं हे जे काही ढवळाढवळ चाललेली पर्यावरणामध्ये, तुमच्या गायांच्या पोटातून 14-14 आणि 15-15 किलो प्लास्टिक निघतंय. ते बिचारे, त्यांना काही कळत नाही, खाऊन टाकतात ते. तर हे माणसानीच विचार करायची गरज आहे की काय करायला पाहिजे आणि कठोरपणे त्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी हे करायला पाहिजे. कायदे केलेले कायदे आहेत. तुम्ही मला जसं म्हटलं की तुम्ही कायद्यांविषयी बोला, आहेत आपल्याकडे कायदे. जसं मी तुम्हाला म्हटलं की कायदे कुठले कुठले आहेत आपल्याकडे, तर जसं आपल्याकडे तुम्हाला मी म्हटलं होतं की आपल्याकडे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे 1927चा. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट कशासाठी झाला? तर जंगलाचं जे व्यवस्थापन आहे आपलं, लक्षात आलं लोकांना की अनियंत्रित वापर केला. ब्रिटिशांचा आपल्याकडे तेव्हा अंमल होता. त्यांच्या लक्षात आलं की ज्याचं योग्य व्यवस्थापन केलं गेलं नाही आणि याचं योग्य मॅनेजमेंट केलं गेलं नाही, इथून जंगलातून जे प्रॉडक्ट्स निघतायत, जे लाकूड निघतंय, डिंक निघतोय, सगळं निघतंय, याचं जर नीट व्यवस्थापन केलं गेलं नाही तर काय होईल त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आणला आणि त्याच्यानंतर मग वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आणि रूल्स आले. तो आपण म्हणतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 72चा जो कायदा आहे तो, किंवा काही रूल्स आले, तो अमेंड झाला नंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 2002 मध्ये. तर त्याच्यानंतर मग परत वाईल्ड लाईफ, जसं मी म्हटलं तुम्हाला की फॉरेस्ट ऍक्ट आला 1980 मध्ये, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आला 2000 नंतर. तर हे वेगवेगळे कायदे आलेले आहेत. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काही ह्याच्यात विशेषतः आता अत्यंत गंभीर विषय, संवेदनशील विषय आहे, परंतु तुम्ही येणारी पिढी आहात, तुमच्या लक्षात ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. कारण कोंबडं झाकलं तरी उगवायचं राहत नाही, हे म्हण आहे आपल्याकडं. उगवतच, कोंबडा आरवलं तर उगवत असं नाहीये, झाकून ठेवा तरी ते सूर्य उगवतोच. तर काही गोष्टी युवा पिढीच्या लक्षात आल्या पाहिजेत. विशेषतः आपल्याकडे जी बोंब चालू आहे की राजकारणाचं जे अपराधीकरण झालेलं आहे, म्हणजे जे अपराधी, लँड माफिया, भूमाफिया किंवा टिंबर माफिया, हे लोक जे राजकारणात घुसलेले, हे का घुसले? तर त्यांच्या सोयीनी कायदे बनवता यावेत आणि कायदे वापरता यावेत यासाठी बरेचसं मोठं गुन्हेगारीकरण जे झालेलं आहे आपल्या राजकारणाचं. आणि हे मी बोलत नाहीये, हे अनेक वेळा पुढे आलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत किती क्रिमिनल्स आज किती लोकांवर गुन्हे दाखल आहेत, ते सुद्धा तरी सुद्धा सन्मान आणि मंत्री पदावर बसलेली. तर हे लोक जे आलेले आहेत, गुन्हेगार जे राजकारणात आलेले आहेत, तर ते काही त्यांचा उद्देश काही स्वच्छ नाहीये. त्यांना त्यांचे काहीतरी स्वार्थ आहेत, काहीतरी हव्यास आहे, त्यामुळे ते राजकारणात आलेले आहेत. आणि ते त्या हिशोबाने सगळे कायदे डायल्यूट करत राहिलेले. आपल्याकडे कायदे इतके सशक्त आहेत, मी तुम्हाला जे सांगितलं, जसं आपलं फॉरेस्ट ऍक्ट आहे किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्याच नीट अंमलबजावणी केली
आणि आपल्या वन विभागाला एक साध्या आरेफोला इतक्या पॉवर्स आहेत किंवा वनरक्षकाला इतक्या पॉवर्स आहेत की तो सगळं जंगल उत्तम प्रकारे राखू शकतो. परंतु तुम्हाला माहितीये, मी पाहिलेलं आहे, एक सायकल जर धरली आपण, लाकूड घेऊन जाणारा माणूस धरला किंवा एक ट्रक धरला, तर लगेच फोन यायला सुरुवात होतात की आपलं कार्य करताय, त्याला सोडून द्या. मग तो बिचारा प्रेशर खाली सोडून देतो किंवा नाहीच ऐकलं एखाद्यानी, तर मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो, त्याची बदली केली जाते. त्यामुळं एक लक्षात आलेलं आहे की करप्ट लोक ज्याला म्हणतो, भ्रष्ट लोक जे म्हणतो, ती फार थोडी असतात, पण निष्क्रिय लोक खूप जास्त आहेत. आणि ती निष्क्रिय का आहेत? तर कोणालाच आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट व्हावं किंवा आपलं चांगलं सुरळीत चाललेलं आयुष्य डिस्टर्ब व्हावं हे कोणालाच नको असतं. तर त्यामुळे एक मोठा गट ज्यांना हे मान्य नाहीये, पण ते नाईलाजाने गप्प बसतात. कारण ह्या गुन्हेगारांशी लढा देणं किंवा अशा लोकांशी लढा देऊन आपल्याला पाहिजे ते साध्य करणं हे खूप कठीण काम आहे आणि हे फार थोड्या लोकांना जमतं. जसं सुंदरलालजी बहुगुणांनी केलं, किंवा आता बिकानेर जवळ एक गृहस्थ करतायत, 40 किलोमीटरची भिंत बांधतायत, लोकवर्गणीतून बांधतायत तिथलं गोधन आणि पशुधन वाचवायला. तर तुम्ही जर गुगलवर गेलात तर तुम्हाला अवेलेबल होईल माहिती. जवळपास 4 ते 5 कोटीचा खर्च आहे, जो सगळ्या जनसहभागातून गोळा होतो आणि काम चालू झालेलं आहे त्याचं ऑलरेडी. तर अशी लोक, त्यांच्यावर काही वेळा हल्ले झाले, माफियांनी हल्ले केले, सगळं झालं, पण ते बदले नाही, त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. असे लोक खूप थोडे, ज्यांना मॅन ऑफ कॅरेक्टर म्हणतो आपण. आपण काय बघतो, अरे नको, आता आपण स्वतःला तर नाही घाबरत, पण माझ्या घरची, माझी बायका, पोरं, माझी आई वडील, ही भीती जास्त वाटते आपल्याला. त्यामुळे विरोध होत नाही, पटत नसतं बरेचदा. समोर दिसतं झाड तोडतायत, पण तिथं जे 4 टगे उभे आहेत त्यांना कोण आडवं जाईल, ही भीती आपल्या मनात असते. आता मला बरेचदा फोन येतात की सर झाड तोडलं जातंय. म्हणतो मी आता दिल्लीला होतो, मी तिथून त्याला सांगतोय मी दिल्लीमध्ये, नाही तुम्ही काहीतरी करा. अरे म्हटलं मी काहीतरी करा म्हणजे आता मी ठीक आहे, माझे तिथले जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलतो, पण मी दिल्लीहून काय करू म्हटलं. तू जा आणि 4 प्रश्न विचार त्याला की का तोडताय, परवानगी घेतलेली आहे का, किंवा त्याच्यासाठी जी कागदोपत्री जी हे लागते, प्रोसेस लागते, ती पूर्ण झालेली आहे का, तिच्यावरती नोटीस लावावी लागते झाडावर, हे झाड तोडायचे काय कारणासाठी तोडायचे, तर हे केलेलं आहे का त्यांनी, पाळलेलं आहे का. एवढं जरी विचारलं तरी तो माणूस 10दा विचार करतो. त्या समोरचा जेव्हा कायद्याच्या दृष्टीने बोलतोय किंवा हे करतोय, तर ऍटलिस्ट तुम्ही बोला तरी. तुम्हाला असं म्हणत नाही कोणी की लगेच हत्यार तलवारी उपसून त्यांच्याशी लढाई करायला जा, पण तुम्ही बोला, लिहा, तुम्ही काय करू शकता. युवा पिढी, बोला ना तुम्ही. असं नाही म्हणत आहे की उठून लगेच तुम्ही लँड माफिया किंवा वाळू माफियाच्या ट्रॅक्टरला आडवे जा आणि तिथं रस्त्यावर झोपा. नाही, तुम्हाला त्या गाडीचा नंबर दिसतोय, आज तुमच्याकडे मोबाईल आहे, फोटो काढा, पाठवा अधिकाऱ्यांना. काही न करण्यापेक्षा हे तर समाधान राहील की आपण काहीतरी केलं. मी लोकांना हेच सांगतो, मुलांना, नका रिस्क घेऊ, बिलकुल नका घेऊ. पण जे करू शकतो आपण, तुम्ही एक लेख लिहू शकता, एक बातमी लिहू शकता, ती तुमच्या पेपरला नेऊन देऊ शकता की असं असं चाललेलं आहे भाऊ, इथं गैरकृत्य चाललेलं आहे आणि हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी आपल्या लक्षात आणून देतोय. वन विभागाचे नंबर्स घ्या, वन विभागाला फोन करा, त्यांना सांगा. आज आपल्याकडे माहितीच्या अधिकारात कोणीही माहिती मागू शकतं, बोलू शकतं, पण जर करणारच नाही तर कसं काय होणार आहे. तर त्यामुळं हे बोलण्यात अर्थ नाही की काही होत नाही. जे म्हटलं जातं केले अधिकारान मग बोला तुम्ही, असं उगाच रडण्यात अर्थ नसतो की नाही काही झालेलं नाही, मी खूप हे केले, प्रयत्न केले, बिलकुल नाही. आता सगळ्यांनी पाहिलेले आपल्याकडे जी इथं जी वन हक्क कायद्याविरुद्धची मोठी चळवळ झाली भारतामध्ये, पूर्ण जळगावचं नाव गेलं. का गेलं? कारण जळगाव उभा राहिला, जळगावनी विरोध केला, अनैतिक गोष्टींना विरोध केला. मी असं म्हणणार नाही कायदा चुकीचा आहे, गव्हर्नमेंटनी नक्कीच चांगला विचार केला की पिढ्यानपिढ्या जंगलात राहणारी जी लोक आहेत त्यांना काही हक्क देऊ आपण, ठीक आहे, अगदी मान्य आहे की जे 10 पिढ्या राहत आहेत, 8 पिढ्या राहत आहेत, त्यांना काही हक्क दिले त्यांना तिथं त्यांनी. पण ह्याचा गैरफायदा जो घेतला जातो, मी जे परत परत बोलतोय, ही जी कम्युनिटी आहे जी टपलेली आहे की कुठल्याही चांगल्या गोष्टीचा गैरअर्थ काढून त्याचा फायदा कसा ओरबाडायचा. तर जळगावचं मी तुम्हाला सांगतो, मी वॉर्डन होतो, मी कुठले लोक धरले, झाबुआ. आता झाबुआ कुठं आलं, तर झाबुआचे लोक इथं जमीन काढतायत आपल्याकडे, तर इथं मग तुझा काय संबंध रे बाबा. नाही, माझे इथं वाडवडील राहायचे, तुझे वाडवडील कधी इथे येऊन राहिले, आणि मग काय करायचं. कायद्यात पळवाटा अशा ठेवल्या होत्या की कुठल्याही म्हाताऱ्या माणसांनी तुम्हाला सांगितलं की नाही ह्याचे आईबाप इथं राहत होते की झालं, जमीन मिळाली याला,
लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. मला अशी अनेक उदाहरणं माहिती आहे, की शाळेचे मुख्याध्यापक आहेत चोपड्याला, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावावर 100 एकरपेक्षा जास्त वन जमीन आहे, जी त्यांनी झाडं तोडून तयार केली. आता अशा घटना जेव्हा होतात आणि त्या हे होतात, म्हणजे मान्य होतात, तेव्हा बोलणार का असं होऊन जातं, नाही की निराशा येते. पण निराशा आल्यानंतर जर शांत बसलं तर हे सगळं संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आता मला आता झाले जवळपास 50 वर्ष मी जंगलांमध्ये फिरतोय. मी तुम्हाला म्हटलं, मी 7वीत असतानाच जॉईन केलं होतं नेचर क्लब. तर तेव्हापासून जंगल बघतोय. आम्ही एवढ्या तळमळीने का हे झालो, माझ्यावर आमचे नन्नवरे सर आहेत, आमच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायच्या धमक्या दिल्या, आमच्या आपल्या बाबांच्या अंगावर कुऱ्हाडी घातल्या, डोके फोडले, आम्हाला घेरून घेतला आणि बरेच दमबाजी झाली, पण आम्ही त्यांना बदलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की हे जे सगळंच उद्ध्वस्त होणार होतं त्याला थोडा तरी आळा बसला. तर त्यामुळे मी परत परत युवा पिढीला हेच सांगतो की घाबरून जायचं किंवा कुठला हा नाही, हा फार मोठा माणूस आहे, नाही असेल ना, तो मोठा आहे ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्याशी लढा देऊ शकता. मी तुम्हाला परत परत तेच सांगतो, अशी लढा द्यायचा अर्थ असा नाहीये की तुम्ही उठून त्या समोर जाऊन त्याला मोठमोठे लेक्चर झोडा किंवा नाही मी तुला पाहून घेईन आणि येऊ करीन. लढा द्यायचे वेगवेगळ्या पद्धती आहेत ना, तुम्ही करू शकता. तुम्ही एक छोटा आर्टिकल लिहा तुमचा, एक जसा तुम्ही आता हा ग्रुप बनवला, योगी ग्रुप आहे तुमचा, मी अभिनंदन करतो तुमचं. तुम्ही भले आज 8 असा, 10 असा, 15 असा, पण हा एक विचार जर रुजला 15 लोकांमध्ये तर तो तर 60 लोकांना इन्फ्लुएन्स करत असतो. त्याच्यावर तो विचार आणखी लोकांपर्यंत पोहोचत असतो. असंच काम वाढतं. म्हणजे आज छोटा ग्रुप दिसतोय, उद्या 10 वर्षांनी तुमचं एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल, तर त्या दृष्टीने कुठलंही काम न थांबता करत राहणे हे, मी आपला पिक्चर येऊन गेला लगे रहो मुन्नाबाई, लोक ते टवाळीनी घेतात लगे रहो मुन्नाबाई, खूप मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सोडू नका. तो तेच सांगतो, एक गुंड जेव्हा डॉक्टर होतो कसा होतो ते पाहिलं आपण, की तो काय करतो आणि कसा होतो. पण तुम्ही एक गोष्ट जी आज करताय, धरसोड वृत्ती नको, हा एक विचार आहे, योगी हा एक विचार आहे. आज तुम्ही त्यांनी प्रेरित होऊन हे काम करताय. कंटाळून जर सोडून द्याल तर त्याला अर्थ नाही. त्याच विचाराबरोबर पुढे चालाल तर त्याच्यातून आणखी दुसरे 2 विचार निर्माण होतात, दुसरे 2 लोक जोडली जातात आणि त्यामुळे संस्थेचं आणि आपलं काम वाढतं. आज वाघांविषयी मी जेव्हा तुम्हाला म्हणतोय की वाघ वाढतायत आपल्याकडे, आपली जबाबदारी वाढते. जे ह्याबद्दल विचार करतायत, ज्यांना वाटतं की त्यांनाही राहायला जंगल असावं, त्यांनाही वाढण्याचा हक्क आहे, त्यांनाही राहण्याचा हक्क आहे, आपली जबाबदारी वाढते. कारण कुठलंही सरकार पूर्णपणे आपल्या सपोर्टमध्ये येणार नाहीये. आपल्याला त्यांना आपल्या सपोर्टमध्ये आणावं लागेल. आणि कधी आणावं लागेल, नेहमी आम्ही विनोदाने म्हणतो की एखाद्या जंगलात म्हटलं जर प्रत्येक झाडाला मतदानाचा हक्क दिला तर ते राजकारणी एकही झाड तोडू द्यायचे नाही, एकही झाड तोडू द्यायचे नाही. माणसाला म्हणतील उडत गेला तू, कारण माणसांपेक्षा नक्कीच झाडांची संख्या जास्त आहे त्याच्या मतदारसंघात. किंवा वाघाला सांगितलं की तुझ्या मतदारसंघात वाघ आहे का, याची 1000 मतं तुला, तो बिलकुल त्या वाघाला मारू द्यायचा नाही. तर हे जे आहे, ही जी प्रवृत्ती आहे की सत्ता आणि सत्याचे मागे येणारी स्वार्थ, हे सगळे जोवर आहेत तोवर हा लढा चालूच राहणार आहे. आणि हे जे आता जे काही चाललंय, क्लायमेट चेंजचं होतंय, जे काही चाललेलं आहे, वाईट परिस्थिती आहे. आता माझी मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे, ती सांगते तिथलं ते कोरल जे आहे, सगळ्यात मोठं जे तिथलं जे कोरल हे आहे, रिप्स आहेत, ते सगळे मरत राहिलेले आहेत तिथले ऑस्ट्रेलियाचे. आणि शेवटी वर्ल्ड बॉडीने त्यांना इशारा दिला की आम्ही हे काढून घेऊ, जगातल्या आश्चर्यांपैकी जे एक याचा दर्जा काढून घेऊ आम्ही. पण लोकांना सुधरत नाही ना, कारण तिथं जो टुरिझम चाललेलं आहे, तो येणारा जो पैसा आहे तो सोडवत नाहीये. तिथल्या मोठमोठ्या लोकांची रिसॉर्ट्स आहेत, त्यांच्या बोटी आहेत, त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. लोकच आले नाही तर तुम्ही, मग त्याच्यापेक्षा मग कोरल मेले तर मरू द्या. म्हणजे आज कोंबडी सोन्याच्या कोंबडी सारखं आहे, कापा, जेवढे पोटातून अंडे निघतील काढा. रोज एक मिळते हे कोणी पाहत नाही. आजच मला 10 पाहिजेत अंडे तिच्या पोटातले. हा जो ग्रीड जे आहे, हे जे स्वार्थ आहे, ह्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळं जंगलाची हानी होते. जंगल आता तुम्ही मध्ये वाचलं असेल, मध्य प्रदेशमध्ये एक हिऱ्याची खाण सापडली. आता त्याच्यासाठी कैक लाखो झाडं मारली जाणार आहेत त्या हिऱ्याच्या ह्याच्या पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे, तुम्हाला हिरे पाहिजेत ना, ठीक आहे, मान्य आहे. अहो पण सरसकट झाडं तोडण्यापेक्षा कुठला तरी तर अजून मार्ग असेल त्याचा.
शेवटचा त्याचा मार्ग निघूपर्यंत विचार करा ना तुम्ही. कापायचंच का त्याला? दुसरीकडून कुठं त्याला ओपनिंग होते का तुम्हाला? त्याला दुसरीकडून कुठं तुम्हाला अंडरग्राऊंड मायनिंग करून काही वरचं तसंच शाबूत ठेवून दुसरीकडून कुठून कोरून त्याला बाहेरून हे करून त्याच्या खाली आत जाऊन तुम्हाला वरून हे करून सगळं ते आतून काढता येईल का? प्रयत्न तर करा तुम्ही. म्हणजे आता ठीक आहे, झाड दिसते नाही नाही मी तोडणारच आहे. अरे पण वळून तू रस्ता घेऊन जाऊ शकतो ना थोडा वेळ. थोडासा रस्ता वळवला असता तुला काय फरक पडणार आहे? तर ते आता जे नवीन नवीन संकल्पना आहे, हेरिटेज ट्री तुम्ही वाचलं असेल की जे 50 वर्षापेक्षा जी त्यांना एक दर्जा दिलेला आहे हेरिटेज ट्रीचा. चांगलं आहे हे. सरकार सध्या जे ज्यांचं उत्कृष्ट आहे, मी तर अभिनंदन करेन त्यांचं की बरेचसे चांगले निर्णय घेत आहेत ते. पण सगळ्याच सरकारांनी घेतले पाहिजे ना. एकाने घेऊन काय फायदा आहे? आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पण सरकार चांगलं काम करून फायदा नाही हो. राजकारण्यांना शिवाय देऊन काय करू? जर तुमचे फॉरेस्ट ऑफिसरच भ्रष्ट असतील तर तो काय करून घेणार आहे? ते त्यांचे निर्णय घेणार आणि सांगणार की तुम्ही अंमलबजावणी करा. खालची ब्युरोक्रेसी जर त्या लायक नाहीये तुमची तर तुम्ही काय करून घेणार आहे? मग इथं आपला रोल येतो की जेव्हा आपण सरकारवर प्रेशर टाकत असतो तर तेच प्रेशर आपण व्यवस्थेवरही टाकलं पाहिजे ना. त्याच्यासाठी तुमच्यातली मुलं येऊन पुढे IAS झाली, IPS झाली, चांगल्या ठिकाणी पोस्टवर बसली, संवेदनशील लोक जर तिथं बसले तर मग फरक पडतो तो. तर त्या दृष्टीने चांगलं शिका, चांगला विचार करा आणि चांगलं अचीव्ह करायचा प्रयत्न करा असं मी सांगेन. वाघ तर ठीक आहे, वाघ आहे, काही नाही तर झू मध्ये काही दिवस राहील. म्हणजे शेवटी काय होणार आहे? जंगल जोपर्यंत वाचवता आली वाचवा वाचवा वाचवा, सगळी जंगल संपली मग झू मध्ये ठेवतील. झू मध्ये ठेवून ठेवून जोवर ठेवता येईल तेव्हा ठेवतील. संपलं तर संपलं असं येते. आपल्याला काही फरक पडत नाहीये. जोवर आपल्याला जगता येते तोवर आपण जगू. परंतु ही वेळच काय येऊ द्यायची. जसं आपल्यासाठी आहे तसं त्यांच्यासाठी आहे ना. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्ही अभयारण्य म्हणता, तर अभयारण्याचा अर्थ काय झाला? अभय अरण्य. पण जेव्हा पॉलिसी बनवता तिथं माणूस सेंटरला का असतो? अभयारण्य तुम्ही डिक्लेअर केलंय ना, हे वन्यजीवांसाठी आहे. मग तुम्हाला तिथं माणसांसाठी रस्ते का पाहिजेत? तुम्हाला तिथं माणसांसाठी इलेक्ट्रिसिटीचे पोल्स का पाहिजेत? मग इलेक्ट्रिसिटीचे पोल आले की आम्हाला पाण्याच्या टाक्या बांधून द्या, आम्ही पाणी चढवू मोटरी लावून, मग आम्ही आमची पिठाची चक्की टाकू, मग आम्ही आमचे तिथं लॅम्प लावू, मग आम्ही आमचे हॉटेल्स टाकू. हे एक चक्र आहे. तर त्यामुळे अशा राजकारण्यांची गरज आहे की जे असलेले कायदे कठोरपणे राबवतील, कुठल्याही भीडभाडीला बळी न पडता. अभयारण्य केलं ना, नॅशनल पार्क केला ना, वाघ वाचवायचा ना, मग वाचलाच पाहिजे. आणि माणसांसाठी जे ते माणसांसाठी तुम्ही करा ना मग. तर त्यामुळे आज व्याघ्र दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की ठीक आहे, आज आपल्याकडे वाघ आहे 3100च्या. आता पुढच्या वर्षी परत गणना आहे, वाघांची गणना होईल. तुम्ही लोकांनी पुढे या, वन विभागाशी संपर्क साधा, तुम्ही जंगलात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पहा, एखाद्या चांगल्या NGO बरोबर टायअप करा, त्यांच्याबरोबर काम करा. खूप मोठं काम आहे, अफाट काम आहे. म्हणजे लाईफ पूर्ण हे होऊन जातं. मला 50 वर्ष झालीत मी जंगलांमध्ये फिरतोय. आणि तुम्ही जे कॉरिडॉरचं बोलला की तो एक जो विषय आहे आपला बुलढाणा ते आपण जे गुजरात पर्यंतच्या कॉरिडॉरचं बोलतोय, आहे ते जागेवर आहे. आणि वाघाला आज गरज नाहीये स्टॅम्प मारायची की हा कॉरिडॉर. वाघ जो येतोय आपला मुक्ताईनगरचा तो जातोय वर, आम्ही फॉलो केलेला आहे. पार डांगच्या जंगलापर्यंत पोहोचला तो, शूलपाणेश्वर पर्यंत पोहोचला आपला वाघ. तिथं वाघ सापडले, गुजरातमध्ये 2 वाघ सापडले, मध्ये रेकॉर्ड आले, कॅमेरा ट्रॅपवर आले. याचा अर्थ वाघ जात आहेत. आपल्याला त्याला एक हक्काचं जंगल द्यायचंय. कारण कसं होतं, जोवर त्याला काही तुम्ही स्टेटस देत नाही, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, त्याचे कायदे लावत नाही, तोवर ते प्रोटेक्शन मिळत नाही, तोवर तिथं तुम्हाला डेव्हलपमेंटला पैसा मिळत नाही. आज तिथं जेव्हा कायदा लागू होतो की नाही हे कॉरिडॉर आहे, ही वन जमीन आहे, इथं तुम्ही काहीही करू शकणार नाही, तेव्हा मग चाप बसतो. आज तिथं कोळसा पाडला जातोय, तिथं विटाच्या भट्ट्या आहेत, तिथं तुम्ही शेती करताय, तुमचे कारखाने लावताय, मग तिथून तुमचा कॉरिडॉर कसा राहणार? जंगल आहे, काही ठिकाणी तुटलेलं आहे, परंतु आम्ही त्याच्यातून मार्ग काढलेला आहे. पूर्णाड नाक्याजवळ तुटलंय आपलं जंगल, पण आहे तिथे मार्ग आहे त्याच्यातून, आम्ही सगळं पेपरवर दिलेलं आहे. आता कॅमेरा ट्रॅप लावून ऑक्टोबर मध्ये आपल्याकडे आता एक बुलढाणा वन विभाग, जळगाव वन विभाग आणि पुढे आपल्याकडे जे आहे धुळे आणि तोरणमाळ, हे सगळे मिळून आता एक कार्यक्रम आपण हाती घेतो. सगळीकडचे NGO, वन विभाग सगळे मिळून जंगलांमध्ये आपल्याकडे आता वाघाची सध्याची स्टेटस काय,
किती वाघ आहेत, कुठं फिरतायत, कुठे राहत आहेत, त्यांना काय धोका आहे, शिकारीची किती प्रकरणं झाली, त्या दृष्टीने आता एक सर्वांगीण आणि एक सर्वंकष असा एक सर्वे घेण्यात येणार आहे. मी मध्ये त्यांना तेच बोललो की म्हटलं 2012ला चोपडे सर जेव्हा होते इथे, सुरेंद्र चोपडे, तेव्हा हे काम चालू झालं. म्हटलं अजून आपण पेपर वर्कच करतोय. 10-12 वर्ष जर तुम्ही पेपर वर्कलाच लावले तर किती सरकार बदलो काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला टाइम बाउंड कार्यक्रम द्यावे लागतील की ह्या 6 महिन्यात हे व्हायलाच पाहिजे, या 6 महिन्यात हे व्हायलाच पाहिजे. मी त्यांना तेच म्हटलं, तुमच्या फील्ड व्हिजिट व्हायलाच पाहिजे जुलै एंड पर्यंत. फील्डवर काय परिस्थिती आहे, कुठं काय परिस्थिती आहे, तुमचे वाघ, तुमचं जे म्हणणं आहे ते ठीक आहे, मोठी संस्था येईल, 500 कॅमेरे लागतात आपल्याला मान्य, पण जर 100 आहेत तर ते 100 तर जंगलात लावा. आज कळेल ना नक्की काय परिस्थिती आहे, 100 कॅमेऱ्यांवर काय चाललेलं आहे. तर त्या दृष्टीने लवकरात लवकर, कारण सध्याचं सरकार जे आहे ते बऱ्याच गोष्टींना अनुकूल आहे, त्यांना ह्याच्यातली संवेदनशीलता माहीत आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री आणि आपले पर्यावरण मंत्री त्यांनाही जंगलामध्ये खूप रुची आहे, त्यांनाही आवड आहे आणि त्यांना त्याचं महत्व माहित आहे. मुख्य म्हणजे का वन असं नाही की त्या पिकनिकला आपण चाललोय, हे आपल्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे. वन जे पाहिजे, वन नसतील तर काय होतं हे सगळे बघतायत. सगळीकडे पूर येत आहेत, आगी लागतायत, सगळं चाललेलं आहे. पाऊस पडतोय तर मधमध्ये एकदम 100-150 मिलीमीटर पडून जातो, मग 4 महिने पाऊसच पडत नाही. हे सगळे क्लायमेट चेंजचेच इफेक्ट आहेत. हे जंगल जी अंधाधुंद तोडलीत आपण, त्याच्यामुळे जे वन हे विस्थापित झालेत वन्य पशु, हे सगळ्यांचा हा एक मोठा इफेक्ट आहे. तर त्यामुळे आपल्याकडे कायदे आहेत, मी तुम्हाला सांगितलं की 4-5 चांगले कायदे आहेत आपल्याकडे, पण जोवर ते राबवणारे सक्षम अधिकारी आपल्याकडे येत नाही आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी राहत नाही, हिरवे राजकारणी पाहिजेत. आता हिरवा शब्द आपण खूप विचित्र पद्धतीने घेतो, हिरवे राजकारणी म्हटलं, मी त्या दृष्टीने नाही म्हणत आहे, एन्व्हायरमेंटली विचार करणारे राजकारणी पाहिजे. आपण असं लोकांचा आणखी एक गैरसमज आहे की तुम्ही पर्यावरणाबद्दल बोलताना मग तुम्ही याला विरोधच करता, विकासाला. विकासाला विरोध बिलकुल नाहीये, डोळस विकास पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला विकास करायचा नाही, इथं तुम्हाला टाकी बांधायची ना, बांधा, तुम्ही पाण्याची टाकी बांधायची ना, पण ते करत असताना तिथे जे 100 झाडं तोडणार आहात त्याच्यातले तुम्ही 40-50 जर वाचवू शकलात तर असा विकास आपल्याला हवाय. तुमची टाकी उभी राहिली पाहिजे, तुमची शक्य तितकी झाडं झाडोराय वाचला पाहिजे, असा विकास आपल्याला पाहिजे. तर ह्या दृष्टीने मदत करणारे, विचार करणारे राजकारणी आपल्याला हवे. असं कोणीच म्हणत नाहीये की तुम्ही विकास करू नका, पण अंधाधुंद विकास जो माणसाच्या मुळावर उठेल तो विकास आपल्याला नकोय. वाघ काय, वाघ आहे, हो वाघ आहे, राहील तोवर राहील, आपण त्याला सपोर्ट करतोय, जोवर वाचवू शकू तोवर वाचवू शकू, पण नाहीच झालं तर कोण काय करून घेणार आहे. पण त्याच्यानंतर आपला नंबर लागणार आहे हे लक्षात घ्या ना. एक एक जर जायला लागला तर तुम्ही किती दिवस राहणार आहात. मध्ये मी एक खूप सुंदर एक कार्टून पाहिलं, एक यान मंगळावर उतरतं, तर तिथं 2 मंगळाचे जे लोकल लोक आहेत ते दाखवले, तिथं ते आपापसात चर्चा करतात. तर ते कोण आहे, तर म्हणे हे पृथ्वीवरून इकडे आलेत म्हणे. दुसरा एक दुसऱ्याला सांगत असतो हे पृथ्वीहून इथं आलेत. तर तो दुसरा विचारतो का आलेत, तर म्हणतो तिथं वाट लावली आता इथं लावायला आलेत म्हणे. पृथ्वीची वाट लावली आता मंगळाची वाट लावायला आलेत म्हणे. तर हे खूप बोलकं हे होतं ते जे मी पाहिलं ते. तर हे सगळीकडं आपण जे केलेली घाण केलेली आहे, आणि मी जसं म्हटलं की हे करणारे लोक थोडे आहेत बरं, खूप नाही आहेत, अगदी मोजके लोक आहेत, पण निष्क्रिय वर्ग खूप मोठा आहे. आपल्याला ही निष्क्रियता सोडायची आहे. कमीत कमी तुम्ही एखादा, जेव्हा तुमच्याकडे हे येतं एखादं जंगल वाचवायसाठी तुम्हाला सही करायची गरज, तेवढी एक सही तर करून द्या तुम्ही. तुमचा कोणी हिशोब ठेवणार नाहीये. हे जंगल वाचवायसाठी 1,00,000 सह्या पाहिजेत, तर त्याच्यात तुम्ही एक सही दिल्याने काही बिघडत नाही तुमचं, तर तेवढं तर करू शकता तुम्ही. किंवा जसं मी म्हटलं की एखादं अनैतिक काम चालू आहे तुमच्या समोर, फोटो घ्या, आजकाल मोबाईल आलेले आहेत, गपचूप पाठवून द्या, वन अधिकाऱ्यांना पाठवा, पेपरला पाठवा, पेपरवाल्यांचे नंबर ठेवा, वन अधिकाऱ्यांचे नंबर तुमच्याकडे ठेवा, किंवा एनजीओचे नंबर तुमच्याकडे ठेवा. तुम्ही नाही करू शकत ना, दुसऱ्याला कळवा, तो काहीतरी करेल, पण शांत बसू नका, असं माझा म्हणण्याचा अर्थ आहे. की निष्क्रियता ही सगळ्यात वाईट. जसं म्हटलं गेलं होतं, आपले एक मोठे जे पुढारी त्यांनी म्हटलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारे तेवढाच जबाबदार असतो. जर अन्याय सहन करणारच नाही कोणी, तर कसं काय अन्याय कोणी करेल. हेच हे, जर तुम्ही हूच दिलं नाही काही वाईट, तर वाईट करणारा वाईट करणारच कसं काय.
जेव्हा सगळा समाज बोलायला लागेल, सगळीच युवा पिढी उभी राहील की नाही करूच दे, आणि त्या दृष्टीने तुम्ही खूप जागरूक आहात, मला आनंद होतो. लहान लहान मुलं माझ्याकडे येतात, अगदी दुसरीतला एक मुलगा माझ्याकडे, माझ्या माहितीत आहे पुण्याचा, त्याला 100 पेक्षा जास्त पक्षी माहिती आहेत, तो नावं सांगतो त्यांची आणि ओळखतो तो. तर अशी पिढी जेव्हा आपल्याकडे घडते, पुढे येते, तर त्यामुळे मी बिलकुल निराशावादी नाहीये. सातपुड्याच्या बद्दल बोलताना मी बोललो होतो, आम्हाला हेटाळणी करायची की काय तुमचं सातपुडा गेला सगळं, यावर डिव्हिजन गेली, सगळं शेती झाली. मी तेव्हा त्यांना एकच उत्तर द्यायचो, एक झाड असेपर्यंत आम्ही लढू जंगलामध्ये, एक झाड शेवटचं उरेल तोपर्यंत लढू आम्ही. तर आपल्याला हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, हत्यारं टाकायची गरज नाहीये, तुम्ही लढा, अगदी शेवटपर्यंत लढा, यश नक्की मिळतं, हेच मी सांगेन.